नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे, न्यूमरोलॉजिस्ट, वास्तू कन्सल्टंट आणि ॲस्ट्रॉलॉजी. आता बरेच जणांचे तोडगे वगैरे खूप यूट्यूबला येतात, इन्स्टाला येतात. मी जास्त टाकत नाही, कारण की शेवटी तुमच्या पत्रिकेवरती तुमचं प्रारब्ध डिपेंड असतो. तुम्हाला एक लक्ष्मीचा उपाय मी सांगणार आहे. आज आहे लक्ष्मीपूजन. हा तोडगा आज शक्यतो आज नाही जमत. आता जो पाडवा आहे तो 3:30 मुहूर्तातला त्या पाडव्या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला एक लाल मडकं घेऊन यायचंय. लाल मडकं कसं घेऊन यायचंय बघा, हे असं लाल मडकं झाकणं सहित आणायचंय. यातलं छोटं असलं तरी चालेल. आणि हे लाल मडकं घेऊन आल्यानंतर घरी स्वच्छ धुवायचं. त्याला धुतल्यानंतर त्याच्यामध्ये गावरान गाईचं दूध घ्यायचं. गावरान गाईचं लक्षात ठेवा, जर्सी गाईचं नाही. गावरान गाईचं दूध बाहेर मिळतं, लाल कंदारी गाय किंवा गावरान गाय. तर गावरान गाईचंच दूध घ्यायचंय, जर्सी गाईचं दूध घ्यायचं नाही किंवा विकतचं सुद्धा घ्यायचं नाही. तर ते दूध ह्या मडक्यामध्ये पूर्ण भरायचं आणि हे झाकण लावायचं. आणि ते दूध उकळायचं नाही, गरम करायचं नाही. जेव्हा तुम्ही बाहेरून घेऊन याल, म्हणजे त्याला निरसं दूध म्हणतात, तसं दूध ह्याच्यामध्ये वतायचं. आणि हा लाल माठ आहे, हा तुमच्या फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हा 1 महिना तुम्ही वाट बघा किंवा 1.5 महिना, शक्यतो 1 महिन्याने बघा की त्याला बुरशी लागली का, आटलं दूध आटलंय का. समजा कधी कधी काय काहींचं 2-2 महिने दूध आटत नाही, तसंच दूध राहतं. समजा 2 महिन्यांनी किंवा 1-1.5 महिन्यांनी बघा तुम्ही उघडून, तर समजा बाहेर भुरा लागलाय, आतमधलं दूध आटलंय किंवा खराब झालंय. मग अशा वेळेस ते मडकं परत घ्यायचं, हे माठ, आणि हा गंगेमध्ये वाहता विसर्जन करायचा. आणि परत पुढं तो जर नंतर जे नक्षत्र येईल किंवा एक चांगलं नक्षत्र असेल, कारण की आपण जे तोडगे करतो ते नक्षत्र वाईज करायचे. लक्षात ठेवा, प्रत्येक नक्षत्राचं फळ वेगवेगळं असतं. चांगल्या नक्षत्रावर चांगल्या मुहूर्तावरती परत नवीन माठ आणायचा आणि आपल्या गावरान गाईचं दूध आणायचं, ह्यामध्ये भरून हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. हा आर्थिक तुम्हाला भरभराटीसाठी, आर्थिक म्हणजे पैसा येण्यासाठी, आर्थिक प्रॉब्लेम सुटण्यासाठी फार महत्त्वाचा तोडगा आहे. हा तोडगा सर्वांनी जरूर करा आणि तुम्हाला काय अनुभव येतात हे मला सांगा. आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट्स करा किंवा मला फोन करू शकता. माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. माझा नवीन नंबर सुद्धा मी दिलेला आहे. मी अकोर्डीमध्ये असतो. कोणाला जर काय प्रॉब्लेम असेल किंवा काय अडचण असेल किंवा ह्या तोडग्यामध्ये काय शंका असेल तर हा तोडगा अवश्य करा. हा लक्ष्मी प्राप्तीसाठी फार सुंदर तोडगा आहे. धन्यवाद.